29 ऑक्टोबरला सोलापुरातील 3 माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची माहिती. नागपुरातील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये वाजले की 12 गाड्यावर लावणी नृत्य सादर, विरोधकांची टीका, तर प्रकार निषेधार्ह, यावर कारवाई करणार प्रफुल्ल पटेल यांचा इशारा. शेतकरी मरत असताना तुम्ही जर कार्यालयामध्ये लावणी करत असाल तर चुकीचं, अजितदादांची राष्ट्रवादी कोणालाही नाचवू शकते. राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीच्या व्हिडिओवर बच्चू कडूंची टीका. नागपूर कार्यालयामध्ये लावणीच्या व्हिडिओचं कारण कळल्याशिवाय बोलणं योग्य नाही, आमदार जयंत पाटील यांचं वक्तव्य. मुंबईत छठ पूजेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. 2015 नंतर आम्ही छठ पूजेसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या, यापुढेही छठ पूजेचं आयोजन चांगल्या पद्धतीनं करू, फडणवीसांचं आश्वासन. राजकारण करण्यासाठी एकनाथ शिंदेंना छठ पूजेचं उशीर आलेलं शहाणपण. ठाण्यामधल्या छठ पूजेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. शिवाई ई बसेस दापोली आगारामध्ये दाखल. शिवाई ई बसेसमुळे कोकणामध्ये आधुनिक, प्रदूषण मुक्त आणि सुरक्षित प्रवास सुविधा मिळणार, राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाच्या स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टाचा नकार. तुम्ही हायकोर्टामध्ये का गेले नाही, आम्ही तुमची बाजू इथे का ऐकायची, सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना सवाल. लंडनमधून आलेल्या वाघनखांचं आजपासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन. कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनखं पाहता येणार. 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार. सध्या आठवड्यातून 4 दिवस सोलापूर मुंबई विमानसेवा. न्यायमूर्ती सूर्यकांत होणार सुप्रीम कोर्टाचे पुढील सरन्यायाधीश. सरन्यायाधीश भूषण गवईंनी केली सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस. 23 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53वे सरन्यायाधीश होणार. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर सुनावणीची तारीख अखेर निश्चित. न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्याकडून सुनावणीसाठी 21 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित. एक दिवसीय सामन्यादरम्यान क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना गंभीर दुखापत. श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियामध्ये उपचार सुरू. आंध्र प्रदेशमध्ये मोन्था चक्रीवादळाचा इशारा. आज संध्याकाळपर्यंत मोन्था चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित होणार असल्याचा अंदाज. हवामान विभागाकडून आंध्र प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी.